नमस्कार. आज मी करणार आहे पोहे वडा आणि सांबर. बटाटे वड्याच्या ऐवजी आपण आज पोहे वडे करणार आहोत. तर यासाठी मी इथे पावशेर पोहे घेतले आणि त्याला आपल्याला बॅटर बेसन पिठाचं नाही करायचं तर मुगाच्या डाळीचं करायचं. तर ही मुगाची डाळ मी 4-5 तास भिजवून घेतलेली आहे. साधारणतः 1 कप आपल्या दररोजच्या कपाने 1 कप भिजत टाकली होती. 4-5 तास भिजवून घेतली डाळ. आता आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचे. अगोदर आपल्याला पोहे भिजवून घालून घ्यायचे. पोहे रोजच्यासारखे नाही भिजवायचे, त्याला जास्त पाणी टाकायचं आपल्याला. अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे. आणखी एकदा आपल्याला धुवून घ्यायचे, म्हणजे स्वच्छ पाणी निघते. आपल्याला वडे करायचे असल्यामुळं जितके पोहे जास्त भिजतील तितकं चांगलं हे. हे 2दा आपले पोहे स्वच्छ धुवून झाले. आपल्याला हे बुडे पाणी ठेवायचं यामध्ये. हे पहा, यामध्ये आपल्याला इतकं बुडेल इतकं असं पाणी ठेवायचं आणि हे आपल्याला एक 10-15 मिनिटं भिजू द्यायचे चांगले. त्याला आपण झाकण ठेवू. हे आपल्याला झाकून आता भिजू द्यायचे 10-15 मिनिटं. आपल्याला हे चांगले मऊ होऊन द्यायचे. तोपर्यंत आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आणि त्याबरोबर आपल्याला करायचे आता सांबर. तर सांबरसाठी मी इथं तुरीची डाळ अर्धा तास भिजत घातली होती. ती आता आपण कुकरला शिजवून घेऊ थोडी. ही तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली अर्धा तास भिजत घालून. यामध्ये थोडी मी मुगाची 2 चमचे डाळ टाकली. शिजणे इतकं पाणी टाकायचं. त्यात आपल्याला टाकायचं थोडंसं मीठ. एक अर्धा टोमॅटो टाकलाय. थोडी हळद, 1 चमचाभर तेल. आता हे डाळ शिजवून घ्यायची. आता ही आपल्याला डाळ चांगली शिजवून घ्यायची. आता आपल्याला हे पोह्याचं बॅटर तयार करायचं. पोह्यांच्या वड्याचं. ही मुगाची डाळ आपल्याला चांगली वाटून घ्यायची मिक्सरला. याचं पाणी काढून टाकू आपण. पाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं टाकायचे, जास्त पातळ करायचं नाही. हे पहा, मऊ एकदम असं वाटून घ्यायचं आपल्याला. आणि पातळ जास्त करायचं नाही, पाणी जास्त वापरायचं नाही, थोडं थोडं वापरायचं. हे पहा, असं घट्ट आपल्याला हे मुगाची डाळ वाटून घ्यायची. हे असं मिश्रण झालं पाहिजे आपल्याला, कारण यामध्ये आपल्याला पोह्याचा वडा बुडवायचा आहे. तर त्याला हे चिपकून राहिलं पाहिजे. त्यामुळे हे थोडं घट्ट ठेवायचं. आता यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर.
चवीनुसार मीठ टाकायचं. यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची, ती मी आपल्या आवडीनुसार. हिरवी मिरची आपल्याला पोह्यामध्ये वापरायची, त्यामुळे ह्यामध्ये इथे आपल्याला मिरची पावडर वापरायची. तर ही पाव चमचावर आपल्याला जिरा पावडर टाकायची आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं. हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे, याला आपण झाकून बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला वड्यांची तयारी करून घ्यायची. पोहे आपले भिजलेत पहा. दाबलं की याचा आपल्याला मुटका होतोय, म्हणजे आपले पोहे भिजलेत चांगले. हे आपल्याला चांगले असे पुस करून घ्यायचे, हाताने चांगले असे मळून घ्यायचे. नंतर हिरवी मिरची टाकल्यानंतर काय होतं, मग हाताची आग होती, त्यामुळे अगोदरच आपल्याला पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे. असे हे पाशी चांगले मळून घ्यायचे आणि नेहमी अगोदरच मळून घ्यायची. मिरची टाकल्यानंतर हाताची खूप आग होते. आता आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला आता हे 2-4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे वाटून घ्यायचे आणि नंतर आपल्याला शेंगदाणे थोडे वाटून घ्यायचे. शेंगदाणे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे, जास्त बारीक नाही करायचे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्येच आपल्याला हे शेंगदाणे वाटून घ्यायचे. असे जाडसर शेंगदाणे वाटून घ्यायचे. हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे. यामध्ये आपल्याला आणखी एक खोबरं किसून घेतले मी, हे खोबरं मध्ये टाकायचंय. कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे. कांदा तुम्हाला ज्या किसून सुद्धा टाकू शकता तुम्ही, टोमॅटो मात्र आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. आणि आपल्याला ही कोथिंबीर टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचे. हळद पावडर, हे अर्धा चमचा आपल्याला धना पावडर टाकायची. हे अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचे. तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. हे चांगलं आपल्याला परत मिळून घ्यायचं. मस्त आता आपलं हे वड्यांचे पीठ तयार झाले. याचे वडे सुद्धा आपल्याला काढता येतात. आता आपल्याला हे थोडं भिजू द्यायचं, तोपर्यंत आपण सांबर करून घेऊ. सांबरची डाळ आपली चांगली शिजलेली, ती आपल्याला थोडी पळीने आता गोटून घ्यायची. तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवू. तेल तापल्यात आपण टाकतो मोहरी, हे जिरे, त्याला ठेचलेलं लसूण, आपल्याला कांदा, आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो मी थोडा घेतलाय, कारण आपण डाळ शिजताना पण त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकलेला आहे, त्याच्यामुळे इथे मी थोडा कमी घेतलाय. कांदा टोमॅटो आपलं परतून झाले. आता आपल्याला त्यात मग टाकायचे. आम्ही 1 चमचा सांबर मसाला घेतलाय आणि 1 चमचा लाल तिखट घेतले आणि थोडी हळद पावडर घेतली. आणि थोडी कोथिंबीर घेतली. मसाले परतून झाले. आपल्याला आधी थोडं गरम पाणी टाकायचं आणि नंतर शिजलेली डाळ ओतायची.
थोडं मीठ टाकायचंय. आपण डाळ शिजताना पण मीठ टाकलेले, त्यामुळे यावेळेस थोडंसंच टाकायचं. आणि आता आपल्याला ही शिजलेली डाळ त्यात ओतून द्यायची. यामध्ये टाकलाय मी थोडासा वाटाणा. माझ्याकडे भोपळा नाहीये, त्यामुळे मी थोडा वाटाणा टाकलाय. आता याला चांगली आपण उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत आपण वडे थापून घेऊ. याचे आपण आता वडे थापून घेऊ. पीठ चांगलं भिजले आपलं. असे बटाट्याच्या वड्यासारखे आपल्याला हे आता वडे असे थापून घ्यायचे. हे आपले सगळे आता वडे करून तयार झालेत. आता आपल्याला हे अगोदर वाटलेल्या मुगाच्या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायचे. हे बॅटर जर तुमच्याकडून थोडं पातळ झालं, त्यामध्ये तुम्ही बेसन पीठ टाकू शकता किंवा तांदळाचं पीठही टाकू शकता. हे वडे आपण आता तळून घेऊ. हे बॅटर आपल्याला घट्ट येण्यासाठी ठेवायचं की हे याच्यावर बरोबर बसलं पाहिजे. पातळ जर झालं तर ह्या वड्यावरून मुगाच्या डाळीचं बॅटर पूर्णपणे खाली घसरतं. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा, म्हणजे आतले पोहे पूर्णपणे भाजून निघतील चांगले. आता आपल्याला ह्याची बाजू पलटून घ्यायची, म्हणजे खालच्या बाजूही पण भाजून निघतील. हे मस्त असे आपल्या आता हे तांबूस रंगावर वडे तळून झालेत. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. ही आपली वडी तळून तयार झाली. आता आपल्याला खाण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये तयार करून घ्यायची. मी याच्याबरोबर सांबार केलेले, पण हे वडे तुम्ही दह्यावर किंवा चिंचेच्या चटणीवर सुद्धा खाऊ शकता. याच्यावरती टाकायचं आपल्याला आता सांबार. थोडासा कांदा, थोडी कोथिंबीर आणि थोडी आपली बारीक शेव टाकायची. मुगाच्या डाळीचं बॅटर वापरल्यामुळे हे वडे एकदम क्रिस्पी असे होतात. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.